पुढे पुढे हा बाबूराव जरा पुढं किती भेटते स्कंटत आहे काय नाही मजा नाही की मेरा दौड़ गया कुठं नाही रे कॅमेरा एडिटिंग घ्यावं उन्हाचं मला काम लावलं बाबजा बस बस थोड़ा आज 6 मे भारत भावना दिवस आणि यासाठी सहारा इंडियाच्या वतीने संपूर्ण वृत्तपत्रातून काल सर्व भारतवासियांना एक आवाहन केलं होतं की आज भारत भावना दिन आहे आणि त्या निमित्तानं राष्ट्रगीत सामूहिक म्हणावं की ज्याचं रेकॉर्ड पाकिस्तान 50,000 लोक एकत्र करून त्यांनी म्हटलं होतं पण त्याच्यापेक्षा प्रचंड लोकसंख्या आहे आणि त्याच्याबद्दल सहारा आपल्या पद्धतीने तो करत आहे आपलाही त्यात खारीचा वाटा आपले गावात देशभक्तीचं प्रेम या मागच्या कण्यात रुजलेलं आहे स्वामी इंगळेंच्या या हुतात्म्यानं देशभक्ताचं गाव आहे शहीद बेटाळे होळे यांच्या शहीदामुळे आपल्या याचं अनेक नाव उज्ज्वल आणि संताजी होळपर्यंतचं गाव आहे देशभक्ती कार्यात कुठेही कापशी मागे राहणार आणि या हेतूनच बाबाजी पक्षाने काल एक साधा बोर्ड लिहिला या आव्हानाला त्या ठिकाणी प्रतिसाद म्हणून आपण सर्वजण इथं आलात याबद्दल पहिल्यांदा मी धन्यवाद देतो सर्वांनी राष्ट्रगीत अगदी एक सुरात ज्याला पाठ असेल तरी शांतपणे उभं राहावं पाठ असेल तरी सुरात सूत मिळून एका सुरात सर्वांनी राष्ट्रगीत म्हणावं अशी मी विनंती करतो परत सावधान एक साथ राष्ट्रगीत शुरू कर जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल वंग विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंग तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे गाये जव जय गाथा जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता जय हे जय हे जय हे जय 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 हे बोला भारत माता की जय भारत माता की जय भारत माता की जय ब्रेक विश्राम यानंतर या दिनानिमित्त आणि मागच्याच आठवड्यात पाकिस्ताननं आपल्यातील एक शेतकरी कैदी ठरवून त्याला अमानुषपणे त्याची हत्या केली आहे त्याचा निषेध म्हणून आणि आजच्या या दिवसाचं महत्व वेगळ्या दिशेत आपल्याला सांगेल 2 मिनिटं ऐकायचं आहे आणि त्यानंतर या ठिकाणी परिसर्जन आहे फक्त सर्वांनी ऐकायचं आज 6 मे सहारानं हा दिवस जागतिक भावना दिन आणि त्याचबरोबर राष्ट्रगीत दिन म्हणून साजरा करण्यात ठरवलं आणि पाकिस्तानचं रेकॉर्ड मोडण्यासुद्धा ठरवलं आणि याच रेकॉर्ड मोडण्यासाठी आज आपण इथे सर्वजण जमलो त्याबद्दल प्रथम आपल्या सर्वांचे आभार आणि याच कार्यक्रमाबरोबर अजून एक निश्चित आपल्याला इथं सर्वांना नोंदवण्यासाठी मी इथं आज तो निश्चित कसला तर हे सांगण्यासाठी मी इथं आपल्यासमोर आहे तर आपल्याच भारत देशातील पंजाबमधील सरबजत सिंग की ज्याला पाकिस्ताननं कैदी ठरवून त्याचा अमानुषपणे छळ केला आणि त्याला अमानुषपणे त्याची खून झाला अमानुषपणे त्याला खूनच म्हणावा लागेल आणि खून झाला पण हा खून झाल्याबद्दल आम्ही गप्प बसलोय असं जर पाकिस्तान समजत असेल तर तसं नाही आहे आमच्यात सुद्धा क्रांती करण्याची धमक आहे आणि हे त्यांनी जाणून घ्यावं हिंदू शांत आहे तोपर्यंत तो त्याला शांतच राहू द्या आणि तो जर पेटून उठला तर नवीन इतिहास लिहायला पानं उरणार नाहीत आणि तो
दुश्मन सुद्धा उरणार नाही हे पाकिस्तान सुद्धा लक्षात घ्यावं. आणि जर आम्ही क्रांती केली तर आमचा गेलेला तुकडा सुद्धा आम्ही मिळवू. आणि आज जरी आमचे राज्यकर्ते गप्प असले, आज आमच्या राज्यकर्त्यांची अस्मिता जरी मेलेली असली तरी आम्ही सुद्धा भारतीय आहोत. ही 31 कोटी जनता जर पेटून उठली तर ती काय करू शकते हे मी तुम्हाला सांगायची गरज नाही. तर पाकिस्तानचा पुन्हा एकदा मी ते निषेध नोंदवतो आणि मी ते पाकिस्तानने या ठिकाणी आपल्या पंजाबमध्ये एका शेतकऱ्याला आरोपी ठरवून त्यांच्या तुरुंगामध्ये त्यांना अमानुषपणे छळ करून त्याला मारलेला आहे. त्याचा निषेध या ठिकाणी केलेला आहे. सर्वांनी पाकिस्तानच्या धिक्काराच्या घोषणा द्यायचा आहे. मुर्दाबाद मुर्दाबाद पाकिस्तान मुर्दाबाद, मुर्दाबाद मुर्दाबाद पाकिस्तान मुर्दाबाद.